मित्रांनो नमस्कार. अखेर मुंबईतून मराठी माणसांची निर्णायक लढाई अखेर ठाकरे बंधूंच्या पारड्यात टाकल्याचं या तरी सर्वरून सध्या समजतंय. मुंबईमध्ये 16 तारखेला जो निकाल लागेल, जो मुंबई महानगरपालिकेचा जो निकाल लागेल, त्यामध्ये चित्र नेमकं मराठी माणसांच्या बाजूने असेल. या घडीचा हा सगळ्यात मोठा मुंबई महानगरपालिकेचा शेवटचा सर्वे. बघूया मुंबईत नेमकी ठाकरे बंधूंची आणि भाजपची कशी असेल शेवटची ही लढाई, आणि मुंबईत मराठी माणसं अख्खी छातीचा कोट करून कोणत्या नेत्याच्या पाठीमागे आहेत उभे. हा सर्वे मित्रांनो आपण शिवसैनिक असाल तर नक्की शेवटपर्यंत बघा. पहिली बातमी, मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कुणाची राहणार, कोण जिंकणार? मुंबईत आहेत एकूण 227 जागा. पहिला पक्ष येतोय राष्ट्रीय काँग्रेस. मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपण काँग्रेस बाजूला करून मुंबईत फक्त ठाकरे बंधू एकत्र लढले आणि शिंदे गट आणि भाजपा एकत्र लढले तर कसा निकाल लागेल याचा हा सर्वे घेतलेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी हा सर्वे घेतलाय. यामध्ये पहिला पक्ष काँग्रेस येत आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंशी फारकत घेत मुंबई महानगरपालिका उत्तर भारतीयांच्या मतांमुळे आणि मुस्लिम वोटमुळे वेगळं लढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला असून मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला आश्चर्यकारक जागा मिळाल्याचा दावा सध्या केला जात आहे. अजूनही मुंबईत ठाकरे बंधूंचं कवचकुंडल खूप मोठे हे जाणवत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसला मिळत आहे 27 ते 33 जागा. काँग्रेस 16वरती खूप मोठी बदल मारते. पुढचा पक्ष येतोय शरद पवारांची राष्ट्रवादी. आजच संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी पाठिंबा देऊन महाविकास आघाडीमध्ये तुम्ही यावं अशी मागणी थेट संजय राऊतांनी शरद पवारांकडे केली. त्यामुळे शरद पवारांनी देखील या मागणीला होकार दिल्याची बातमी समजते. यामुळे शरद पवारांच्या मुंबई महानगरपालिकेचे या एकंदरीत सगळ्या वाटणाऱ्या दौऱ्यामुळे शरद पवार मध्यंतरी म्हटले होते की मुंबई महानगरपालिका फक्त ठाकरेंच्याच हातात असायला हवी, असं त्यांचं सगळ्यात मोठं वक्तव्य जे येतं. त्यानंतर मुंबईचं चित्र बदलताना दिसतंय. शरद पवार यांचं वक्तव्य खूप महत्वाचं असतंय, कारण की या वक्तव्याच्या पाठीमागे ठाकरे बंधूंना मुंबईतून मिळणारा प्रतिसाद त्यातून अतिशय महत्वाचा दिसतोय. मुंबई महानगरपालिकेत शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढली तर त्यांना मुंबईत मिळतात 7 ते 12 जागा. अतिशय चांगलं यश मुंबई महापालिकेत शरद पवारांना देखील मिळू शकते. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. सध्या पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करण्यास तयार आहे. आणि याच कारणामुळे मुंबईत देखील ते आपल्या मैत्रीपूर्ण लढती करतील. मुंबई महानगरपालिकेत अजित पवारांचा तेवढा ठसा नसला तरी महायुतीला त्यांचा जबरदस्त फटका बसू शकतो. नवाब मलिक यांच्या अधिपत्याखाली निवडणुका लढू नका असं महायुतीने म्हटल्यामुळे अजित पवार देखील पुन्हा एकदा नवाब मलिक यांचीच नियुक्ती केली आणि महायुतीला तडे गेलेत. यामुळे अजित पवारांना जेमतेम मुंबईमध्ये 5 ते 7 जागी यश मिळू शकतं अशी महत्वाची बातमी सध्या समोर येते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये मोठा फटका बसू शकतो. ही बातमी सध्या महत्वाची आहे, कारण की मुंबई एकनाथ शिंदेची ताकद जिथे आहे तिथे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदेचं तिथे जिंकणं आता खूप मोठं मुश्किल होत बनलंय. तिथे भाजपची ताकद नाहीये, शिंदेची ताकद नाहीये, फक्त 2 ठाकरे बंधूंची ताकद अफाट असल्यामुळे या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला जबरदस्त फटका बसू शकतोय. शिंदे सेनेला मुंबई महापालिकेमध्ये खूप कमी जागा मिळू शकतात आणि याचा फटका मुंबईत पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही हेच दर्शवत असल्याचं जाणवतंय. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकूण किती जागा मिळतील? सत्तेच्या जवळ ते पोहोचतील का? भाजपला पाठिंबा देतील का? या सगळ्या बातम्यांसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत 17 ते 23 जागी यश मिळू शकतं. त्यामुळे खूप मोठा फटका बसणार आहे. पुढचा पक्ष येतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
मित्रांनो, मनसेने आता मात्र उद्धव ठाकरेंशी युती करत जवळजवळ सगळ्याच जागांवरती 215 ते 213 जागांवरती युतीचं शिक्कामोर्तब झालाय. 15 जागा अशा आहेत की त्या अजूनही पूर्णपणे तोडगा निघाला नाही. त्यामुळे सगळ्यात आधी महायुती महाविकास आघाडी करण्यामध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना यश आलंय. याचमुळे या निवडणुकीत देखील या दोन्ही बंधूंना खूप मोठं यश सध्या मिळू शकतंय. पहिल्या सगळ्या निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीमध्ये राज ठाकरे जोरदार मुसंडी मारू शकतात असा हा सर्वे सांगत आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे पक्षाची तेवढीच बाजू प्रचंड वाढली आणि मुंबईत उद्धव ठाकरेंना त्यांनाही फायदा होतोय. मुंबईमध्ये राज ठाकरेंना 31 ते 36 जागी पहिल्यांदा एवढं मोठं यश मनसेला मिळू शकतंय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्या मंत्रिमंडळाला कामाला लावणारी भारतीय जनता पार्टी मुंबईत देखील निवडणुकीच्या वेळेमध्ये प्रचाराला देशाचे सर्वोच्च नेते येऊ शकतात आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे. कारण की मुंबई महानगरपालिकेचं बजेटच 75,000 कोटींच्या वरती, मुंबईच्या ठेवी 1,00,000 कोटीच्या वरती. यामुळे सगळ्यात श्रीमंत महापालिका आपल्या ताब्यात हवी असं भाजपला वाटतंय. मात्र मुंबईकरांच्या मनात वेगळंच चाललंय. मुंबईकरांना काय वाटतंय? मुंबईकर भाजपच्या पाठीमागं जाताना दिसत नाहीत. मराठी माणसं भाजपला नाकारतायत. मुंबईत भाजपला 58 ते 66 जागी यश मिळू शकतं. ही भाजपची दानादान उडवणारी बातमी, मात्र त्यांना झोपू न देणारी बातमी असते समजते. पुढचा पक्ष येतोय उद्धव ठाकरे यांची शिवसेना. सगळ्यांना आता ठाकरेंना किती जागा येणार हा त्यांच्या हृदयाला भिडणारा प्रश्न. उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवणार का? मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना मिळून 115च्या वर जागा मिळणार का? हे आपल्याला आता या ठिकाणी समजेलच. परंतु उद्धव ठाकरेंची क्रेज मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा वाढल्याचं जाणवतंय. एकनाथ शिंदेपेक्षा, देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंना मानणारा लहान मुलांचा गट, युवकांचा गट सक्रिय होतोय आणि ती मतं सगळी उद्धव ठाकरेंकडे प्रसारित होत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावरती उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठं यश मिळू शकतंय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय चांगलं यश मिळून मुंबईत ठाकरेंची शिवसेना जवळजवळ 71 ते 76 जागी आपलं भगवा झेंडा मुंबईमध्ये फडकवू शकते. जर अशा प्रकारचा निकाल लागला किंवा याच्यापेक्षा चांगला निकाल लागला तर उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना कुणाचीही गरज भासणार नाही. दोघांच्या अधिपत्याखाली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना यश येईल आणि ते जिंकतील असाच सर्वे सध्या मुंबईतून बाहेर येताना दिसतोय. मित्रांनो, मुंबई महानगरपालिका शिंदेच्या फडणवीसांच्या हातात जावी की उद्धव ठाकरेंच्या हातात यावी? आपण आपल्या प्रतिक्रिया द्या.